सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अखेर वाल्मिक कराडवर मकोका. सध्या एसआयटीकडे ताबा, उद्या कोर्टात हजर करणार. कराडवर मकोका लावल्यावर समर्थक आक्रमक. परळीमध्ये समर्थकाकडून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न. सुदैवाने अनर्थ टळला. कराड कुटुंबियांचं ठिय्या आंदोलन अखेर 6 तासांनी मागे. उद्या बैठक घेऊन निर्णय ठरवणार. कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन. धनंजय मुंडेंनी घेतली अजित पवारांची 10 मिनिटं भेट. राष्ट्रवादीच्या बैठकीला अनुपस्थित राहत मुंडे परळीच्या दिशेने. मकोका लावला, आता 302ही लावा. वाल्मिक कराड विरोधात जरांगेंचा आक्रमक पवित्रा. तर योग्य दिशेने तपास सुरू राहावा. एसआयटी प्रमुखांच्या भेटीनंतर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया. मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदी. आज मध्यरात्रीपासून 28 जानेवारीपर्यंत 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास निर्बंध. देशामध्ये अनेक गृहमंत्री होऊन गेले, पण कुणालाही तडीपार केलं नव्हतं. दगाफटक्याचं राजकारण केल्याचा आरोप करणाऱ्या अमित शहांवर शरद पवारांचा हल्ला. संजय राऊत हा आमच्यासाठी कधीच विषय नव्हता. काँग्रेसवर वारंवार निशाणा साधणाऱ्या राऊतांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पलटवार. शिवसेनेची काँग्रेस व्हायला लागली आहे. भास्कर जाधवांची ऑडिओ क्लिप व्हायरल. संयमाने वक्तव्य करण्याचा संजय राऊतांचा सल्ला. पंतप्रधान मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर. देशातील दुसऱ्या सर्वात मोठ्या इस्कॉन मंदिराचं उद्घाटन करणार. अनेक प्रतिष्ठितांची उपस्थिती. महाकुंभ मेळ्यामध्ये आज साधू महंतांचं पहिलं शाही स्नान. 3.5 कोटीहून अधिक भाविकांनी साधला स्नानाचा मुहूर्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.